हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल किशोरीज कॉर्नर। आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय ठाण्यातील येऊर हिल्सच्या सफारीला। त्याआधी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। ठाणे रेल्वे स्टेशनपासून 7.5 किलोमीटरवर येऊर हिल्स वसलेले आहे। ठाणे स्टेशनपासून इथे येण्यासाठी तुम्हाला येऊरची डायरेक्ट बससुद्धा मिळते किंवा तुम्ही ऑटो करूनसुद्धा येथे येऊ शकता। प्रायव्हेट व्हेकल्ससुद्धा इथे अलाउड आहेत। ओनली ड्रिंक अँड ड्राईव्ह इज नॉट अलाउड इन दिस एरिया। ॲज पर द रूल रात्री 8 नंतर एंट्री रेस्ट्रिक्ट केलेली असते। फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे या एरियाचा ॲक्सेस असल्यामुळे जर का कोणी ड्रिंक अँड ड्राईव्ह करताना आढळलेच तर त्याला शिक्षा केली जाते। मेन गेटवरच येथे चेकिंग केली जाते, कारण येऊरच्या आतमध्ये वरती खूप सारे हॉटेल्स आहेत। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये वसलेलं येऊर हे खूप सुंदर आणि नयनरम्य ठिकाण आहे। पावसाळ्यात हा परिसर अधिकच खुलून दिसतो। बिबळ्या वाघ म्हणजे पॅन्थर्स आणि वाईल्ड लाईफसाठी हे खूपच प्रसिद्ध आहे। खूपच वळणावळणाचे रस्ते घेत आपल्याला वरती गावात जावं लागतं आणि 6 छोट्या छोट्या गावांचं मिळून येऊर हे एक गाव तयार झालेले आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे 2 भाग पडतात। यातील एक एंट्री येते बोरिवलीमधून आणि दुसरी एंट्री येते ठाण्यातील येऊरच्या इथून। सहा छोट्या छोट्या गावांचे मिळून तयार झालेल्या या येऊर गावाची लोकसंख्या ही जवळजवळ 3000 ते 4000 इतकी आहे। मासेमारी आणि भातशेती हे इथल्या लोकांचे व्यवसाय आहेत। सोबत इथे पिकणारा रानमेवा, फळे, फुले हे विकून सुद्धा इथली लोक आपला उदरनिर्वाह करतात। पण हे विकण्यासाठी यांना खाली ठाणे शहरात यावे लागते। खूप विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी या जंगलात आहेत। इथे लेफ्टला खाली दरी आहे, त्याच्यामुळे ही मोठी भिंत बांधलेली आहे। तसेच ओपन जिम सुद्धा इथे बनवलेला आहे। जॉगिंगसाठी येणारे लोक याचा आनंद घेऊ शकतात। आपल्या इंडियन एअरफोर्सचं स्टेशन सुद्धा इथे आहे। तुम्ही बघू शकता, ही एंट्री आहे एअरफोर्सची। शुद्ध हवा आणि नयनरम्य निसर्ग यासाठीच येऊर हिल्स खूप प्रसिद्ध आहे। मुंबई ठाणेसारख्या शहरांच्या जवळ जर आपल्याला गावच्या सारख्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर येऊर हिल्सला भेट देणे नक्कीच बनते। तुम्ही बघू शकता, इथे छोटी छोटी घरं आणि काही रेस्टॉरंट्स यांची सुरुवात होते। श्रीमंत व्यावसायिक आणि मंत्र्यांचे येथे खूप सारे बंगलोज देखील आहेत। यातले बरेचसे बंगलोज हे हॉलिडेज आणि स्टेसाठी भाड्यावर देखील दिले जातात। पुढे गेलो की एक्झॉटिका या रेस्टॉरंटचा आपल्याला बोर्ड दिसतो। एक्झॉटिका हे खूपच ब्युटिफुल रेस्टॉरंट आहे। आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॉटिका या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्ससुद्धा दाखवणार आहे। ट्रॉपिकल कंट्रीजच्या थीमवर हे रेस्टॉरंट उभारलेलं आहे। याच्या एंट्रीलाच खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आणि फुलांनी सजविलेले असते। तसेच कोरोनामुळे याच्या एंट्रीला पेडल सॅनिटायझर ठेवलेले आहे। एंट्रीकडून सिटिंग एरियाकडे जाणारा रस्तासुद्धा खूपच सीनिक आहे। सुपारीची झाडं, काही शोभेची झाडं आणि बांबू यांनी हा रोड सजविलेला आहे। तसेच
खूप छान कोरीव काम केलेल्या मूर्त्यासुद्धा आहेत. हा एक छोटासा लाकडी ब्रिज बनवलेला आहे. पूर्वी याला साकव असे देखील म्हणायचे. असा एक थीमिक ब्रिज यावर बनवलेला आहे आणि सिटिंग एरियाला लागूनच खूप मोठा फिश पॉन्ड बनवलेला आहे आणि जो खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. आम्ही जेव्हा येथे पोचलो तेव्हा इथे कोणाच्या तरी ॲनिव्हर्सरीची तयारी चालू होती. इथला ॲम्बियन्स खूपच प्लेझंट आणि अट्रॅक्टिव्ह आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोई फिश आणि सकर फिश या पॉन्डमध्ये आहेत, जे बघून तुमचं मन नक्कीच प्रसन्न होईल. येथे छोटे छोटे लोटस फ्लॉवर पॉन्ड्ससुद्धा तयार केलेले आहेत. रिसेप्शन एरियासुद्धा फ्लॉवर्सनी सजविलेला आहे. रात्रीच्या वेळी वरचे लाईट्स चालू झाले का माहोल खूप वेगळाच बनतो. हा पार्टीजसाठी एक पार्टी एरिया तयार केलेला आहे. फूड मेन्यूमध्ये पाहिजे तितकी व्हरायटी इथे अवेलेबल नाही आहे, पण ॲम्बियन्ससाठी एक्झॉटिका खूपच छान आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट एक्झॉटिका रेस्टॉरंट. नाउ रिटर्न जर्नी हॅज बीन स्टार्टेड. येऊरच्या या जंगलात आंबा, फणस, वड, पिंपळ, साग यासारखे आणि अनेक मोठे मोठे वृक्ष तुमच्या दृष्टीस पडतील. खूप सारी लोक इथे जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि इथल्या शुद्ध वातावरणाचा आनंद घेतात. मेजॉरिटीच्या संख्येने इथे आदिवासी जमातीचे लोक राहतात. इथे अजूनही एंडच्या गावात वीज पुरवठा गेलेला नाही आहे. इयत्ता 9वीपर्यंत इथे म्युनिसिपल स्कूल आहे. तसेच इथे तितकेसे मॉडर्न हॉस्पिटल्ससुद्धा नाही आहेत. सो ट्रीटमेंटसाठी इथल्या लोकल लोकांना वर्तकनगर एरियात यावं लागते. इतक्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी माकडांचे दर्शन तर हमखास होते. आज आम्ही तुम्हाला दिलेली येऊर हिल्सबद्दलची माहिती आणि एक्झॉटिका रिसॉर्ट जे दाखवलं ते कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच छान सीनिक व्हिडिओसह. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.